पुढची बातमी पाहूया। पुढची बातमी नांदेडमधून आहे। नांदेडच्या प्रचार सभेमध्ये संजय शिरसाटांनी अशोक चव्हाणांवर निशाणा साधलाय। सगळ्या एजन्सी त्यांच्याकडे आहेत, इतक्या एजन्सी घेऊन काय करतात? भाकरीच खाता की नोटा खाता असा प्रश्न विचारत संजय शिरसाटांनी अशोक चव्हाणांवर टीकास्त्र डागलंय। इतका पैसा कशाला हवा? घरातही मोठं कुटुंब नाही असं शिरसाट म्हणाले। एजन्सी त्यांच्याकडे, ही एजन्सी त्यांच्याकडे, ही एजन्सी त्यांच्याकडे, ही एजन्सी त्यांच्याकडे, आणि एवढं सगळं एजन्सी घेऊन करता काय? अरे भाकरीच खाता का नोटा खाता तुम्ही लोक? मग एवढा पैसा पाहिजे कशाला? बरं मागं बी असं काही नाही पहिल्यासारखं घरामध्ये 15 लोकांचं कुटुंब आहे, मग आता सगळ्यांचे हिस्से वाटे होतील, काही रिक्षात राहिलं पाहिजे असंही काही नाही। पण अरे गरीबाला जर मिळायचं तर जाऊ ना दूर, तुम्हाला एवढा पैसा पाहिजे कशाला? स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये भाजपाचे खासदार तथा माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या सध्या आरोप प्रत्यारोप पाहायला मिळत आहेत। प्रचारादरम्यान वडिलांवरून वक्तव्य केल्यानं अशोक चव्हाण यांनी नाराजी व्यक्त करत आमदार चिखलीकरांवर निशाणा साधला होता। त्यांच्या या विधानाला प्रत्युत्तर देत चिखलीकर यांनी चव्हाणांवर जहरी टीका केली आहे। दिवंगत शंकरराव चव्हाण हे मोठ्या विचाराचे नेते होते, त्यांच्याबद्दल मीच नाही तर राष्ट्रवादीचा एकही नेता बोलत नाही असं चिखलीकर यांनी म्हटलं। शंकरराव चव्हाणांबाबत आम्हाला आदर आहे, पण तुमचं कर्तृत्व काय असा सवाल चिखलीकरांनी विचारलाय। आदरणीय शंकररावजी चव्हाण साहेबांच्या बद्दल मीच नाही, आमचा कुठलाही राष्ट्रवादीचा पदाधिकारी कार्यकर्ता बोलला नाही आणि बोलू शकत नाही। शंकरराव चव्हाण साहेबांची उंची फार मोठी आहे, त्यांच्याबद्दल आमच्या मनात आदर आहे, पण उसाच्या पोटी काऊच जन्मला त्याचा राग सगळ्या लोकांच्या मनात। पुढे आणखी